फारच सुंदर लेख आहे. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, कोणताही अर्ज केला नव्हता की कुणाचीही शिफारस नव्हती, असे कोणतेही असामान्य कर्तृत्वही नाही. तरीही डोक्यांच्या केसांपासून ते पायांच्या अंगठ्यापर्यंत 24 तास देवा तू रक्त फिरवतोस. जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस. अखंडपणे तू माझे हे हृदय चालवतोस. चालणारे कोणते यंत्र तू फिट करून दिले आहेस रे देवा. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली कोणत्या अदृश्य शक्तीने चालते आहे ते काही समजतच नाही. हाडांमासांमध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागमूसही नाही. हजार मेगापिक्सलवाले 2 कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्य टिपत आहेत. 10,000 टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर, अगणित संवेदनांची जाणीव करून देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणालीसुद्धा तू आमच्यात टाकली आहेस. आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची आवाज निर्मिती करणारी स्वर प्रणाली आणि त्या फ्रिक्वेन्सीचे कोडिंग डिकोडिंग करणारे कान नावाचे यंत्र. 75,000% पाण्याने भरलेला शरीररूपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लीक होत नाही. स्टँडशिवाय मी उभा राहू शकतो. गाडीचे टायर झिजतात पण पायांचे तळवे कधीही झिजत नाही. अद्भुतच अशी रचना आहे. सांभाळणे, स्मृती, शक्ती, शांती हे सर्व देवा तू देतोस. तूच आत बसून शरीर चालवत आहेस. अद्भुत आहे हे सर्व, अविश्वसनीय आहे. अशा शरीररूपी मशीनमध्ये कायम तूच आहेस याची जाणीव करून देणारा आत्मा देवा तू असा काही फिट बसवला आहे की आणखी काय तुझ्याकडे मागावं. तुझ्या या जीवाशिवाच्या खेळाचा निखळ निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहील अशी सद्बुद्धी मला दे. तूच हे सांभाळतो आहेस याची जाणीव मला सदैव राहू दे. रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने तुझा ऋणी असल्याचे स्मरण चिंतन व्हावे हीच परमेश्वरा तुझ्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.